खाना नहीं खाता। बाकी बच्चे अशुद्ध हो जाते हैं मेरी वजह से, इसलिए सब एक साथ बैठते हैं, मुझे अलग बैठना पड़ता है अकेले, इसलिए मैं जाता नहीं, मुझे शर्म आती है। मैं उनके साथ बैठूं तो वो वहाँ से उठ जाते हैं, मैं अकेला रह जाता हूँ। इससे तो अच्छा है मैं जाऊँ ही नहीं खाने के लिए। मुझे तो समझ ही नहीं आता ये छुआछूत क्या है ये सब। जी जात नाही तिला जात म्हणतात असं मी नाही म्हणत बरं का, असं म्हणणं यवतमाळमधील काही जातीवादी शिक्षकांचं आहे। त्यांनी इयत्ता 8वीच्या सराव परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की उच्च जातीचं नाव काय, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य। तुम्ही बघा पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव किती आहे। एकीकडे तर आपलं संविधान कलम 15, कलम 16, कलम 21 मध्ये स्पष्ट पद्धतीने सांगतं की सर्व भारतीय कायद्यासमोर समान आहेत, पण आज पण आपल्या समाजामध्ये जातीवादी मानसिकतेचे लोक आहेत जे अशा पद्धतीचे विचार ठेवतात। आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट ही आहे की असे विचार ठेवणारे लोक हे सुशिक्षित आहेत, शिक्षक आहेत। आता तुम्हीच सांगा या सगळ्या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।